नमस्कार. आज आम्ही वसईतील कोक्रमवाडी येथील कासा दी जो ह्या बंगल्यावरती आलेलो आहोत. यायचं कारण म्हणजे ह्या बंगल्यामध्ये क्रिसमसची सीझन चालू झाली की येथे असंख्य लोकांची राग लागते आणि ती म्हणजे इकडे जो काही गाईचा गोठा म्हणजे क्रिबचा जे देखावा केला जातो तो वसईमध्ये बघण्यासारखा असतो आणि ह्या ठिकाणी आल्यावरती काहीतरी नवीन संदेश घेऊन जात असतात. कारण येथे फक्त येशू ख्रिस्ताचा जन्म दाखवला जात नाही, तर त्यामधून नवनवीन असे संदेश देखील दिले जातात. आणि त्यासाठीच आज आम्ही भेटण्यासाठी एलन गोन्साल्विस यांच्याकडे आलेलो आहोत. सरजी नमस्कार. नमस्कार. सर, तुम्ही गेल्या 5-6 वर्षापासून वसईकरांना एक आदत जशी लावलेली आहे की क्रिसमस चालू होणार तर तुम्हाला इथे कोकरमवाडीत यावंच लागणार. कारण इकडचा जो तुम्ही क्रिएटिव्हिटी आणि तुम्ही जो गाईचा गोठा बनवता तो अगदी अप्रतिम असतो. ह्याची सुरुवात तुम्ही कशी काय केली? मला हिस्टॉरिकली फार लहानपणापासून क्रिपची आवड होती. म्हणजे आमच्या ओल्ड गावामध्ये गायवाडी गावातून मी येतो मुळाचा आणि तिथे आम्ही असाच चांगला देखावा करायचे. त्याचप्रमाणे डॉन बॉस्को स्कूल जिथे मी लोणावळ्याला होतो तिथे मी फारच असं काय क्रिएटिव्ह गोष्टी शिकला आणि गायवाडीमध्ये आम्ही चांगले गोठे बनवले. नंतर आम्ही इथे घर बांधलं 2017ला आणि त्यानंतर आम्ही ती प्रथा इथे म्हणजे चालू केली असं नाही. वी जस्ट मेड अ क्रिब अँड इव्हेंच्युअली पीपल स्टार्टेड लाइकिंग इट आणि over the years people have always kept on expecting every time and we also try to put in a lot of new things every year so that we keep them happy and help them meet their expectations. ह्याची तुम्ही सुरुवात केल्यानंतर पहिल्या वर्षाचं आणि आताचं जे काही लोकांचं तुम्हाला भरभरून प्रेम मिळते आणि लोक तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडे एक नाविन्यपूर्ण अशा क्रिसमस गोठ्याची इथे बघण्याची अपेक्षा देखील असते. त्यामध्ये तुमचं कोणते कोणते विषय आजपर्यंत तुम्ही घेतलेले? नेहमी आम्ही सुरुवातीला वी ऑल स्टक टू अन traditional creative Christmas crib where it was all about the time of Bethlehem at the time of birth of Jesus. This was what we were always thinking about. But later on, we kept on adding new things because we saw that by doing this, it's about giving good message to the people. So socially message, social awareness साठी जे काय आपल्या कडे जे events होत असतात, we try to highlight them and from that we try to give one moral. So people just don't walk away with a blind look at the crib, but they take away a message which they can spread. This is our style of spreading the good word of our Lord Jesus Christ for Christmas. तुम्ही हे जेव्हा क्रिप बनवता तेव्हा तुमच्या सोबत तुमची धर्मपत्नी आणि तुमची संपूर्ण फॅमिली इथे संपूर्ण दिवस गुंतलेली असतात. करेक्ट. यामध्ये तुम्हाला कधी असं वाटतं का की बस झालं आता ह्या वर्षी आता पुढच्या वर्षी नाही करायचं, भरपूर टेन्शन, असं कधी वाटलं का? Not really. कारण म्हणजे every time that we read the comment books, last year's comment books we had 4 of 200 pages. आणि ते वाचल्यानंतर मग असं वाटतं की पीपल आर रिअली एक्सपेक्टिंग अ लॉट फ्रॉम अस अँड देन वी ट्राय टू गिव्ह देम द बेस्ट बिकॉज देअर चियर्स अँड देअर कॉम्प्लिमेंट्स कीप अस the motivation. So we get a lot of motivation through that and that's why me and माझी wife पण खूप talented आहे. So she also puts in a lot of her ideas and also my son Kyle, he's also very good at art. His sketches and paintings are much impressive. He has gone way ahead of me in those things. So we all belonging to the same atmosphere of creativity or drawing or painting, art in basically. That's we put it all together and we try to make something new so people enjoy for the Christmas. ह्या क्रिसमसच्या ह्या गोठ्यासाठी ह्यांच्या मिसेस ह्यांनी देखील भरपूर असं त्यांना सहकार्य केलेलं आहे. आपण त्यांच्याशी देखील बोलूया, त्यांना कसं वाटते. तुम्ही आजचा ह्या जो आजपासून जो क्रिसमसचा क्रेप इथे चालू केलेला आहे यासाठी तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव काय सांगाल? ऍक्च्युली पूर्ण वर्ष आम्ही जस्ट वेट करत असतो
ह्या टायमासाठी. कारण हा आम्ही क्रिप इथे चालू केल्यापासून लाईक बेसिकली पूर्ण क्रिसमस इतका सुंदर जातो की आम्हाला क्रिसमस एन्जॉय करायला कुठे जायची गरज लागत नाही. वी सी द होल ऑफ वसई कमिंग इयर. खूप एजेड लोक येतात. गोठा बघून झाला की लिटरली ते शोधत येतात आणि मग गोठा बघितल्यानंतर त्यांचे कमेंट्स असे काही असतात की गॉड ब्लेस यू फॉर द वंडरफुल वर्क दॅट यू आर डुईंग. म्हणजे ते ऐकल्यानंतर असं वाटतंय ना की जे काय हार्डवर्क आहे जे आम्ही केलंय, वी हॅव गॉट द फ्रुट्स ऑफ इट. दॅट इज द बिगेस्ट प्राइज दॅट वी गेट ऍक्च्युली वेन वी सी द किड्स, द एजेड पीपल. ऍक्च्युली म्हणजे हँडिकॅप लोक सुद्धा त्यांना घरातून लोक घेऊन येतात. अँड आय फील त्याच्यापेक्षा मोठा प्राइज होऊ नाही शकत. तुम्ही जेव्हा इथे कामकाज करता आणि इथे रात्र अपरात्री वसई तालुक्यातून किंवा वसईच्या बाहेरून देखील इथे भरपूर अशी लोक येतात, त्यावेळेला तुम्हाला कधी काही अशी अडचण किंवा आजूबाजूच्या लोकांनी कधी तुम्हाला असं वाटते का की आमच्यामुळे इथे लोक येतात परंतु आजूबाजूच्या लोकांना काही त्रास होतो, असं तुम्हाला कधी वाटते का? येस, ऍक्च्युली क्राऊड इतकी आहे तर हे डिनाय नाही करता येणार की त्रास होतो. पण आमचे गावकरी खूप सपोर्टिव्ह आहेत आणि त्यांना त्रास होतोय, बट आय फील देवासाठी, आपल्या धर्मासाठी, देवाच्या ब्लेसिंगसाठी ते सहन करतायत. आणि कधी असं काही असलं तरी वी लाईक सॉर्ट इट आउट पीसफुली. आणि क्राऊड म्हणजे आमचा क्राऊडला एकच मेसेज आहे आफ्टर दिस क्रिबीज की शक्यतो 4 व्हीलर्स अवॉइड करा. आमची लेन खूप नॅरो आहे, गावकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून थोडंसं जड जाईल, पण तुम्ही 2 व्हीलर्सच घेऊन या जेणेकरून आम्हाला ट्रॅफिक मॅनेज करायला त्रास नाही होणार आणि आमच्या गावकऱ्यांनाही त्रास नाही होणार. आणि जोपर्यंत आमच्या गावकऱ्यांना त्रास नाही होणार त्या असेच त्यांचा सपोर्ट दाखवत राहतील आणि त्यांचा सपोर्ट घेऊन आम्ही प्रत्येक वर्षी अजून सुंदर क्रिप करत राहू. तुमच्यासोबत ह्यांचा मुलगा देखील ह्या कामामध्ये हातभार लावत असतो. आपण शक्यतो बघतोय की आई वडील जेव्हा असं काही काम करतात तेव्हा मुलं ही थोडीशी नाराज होऊन बसतात, परंतु ह्या ठिकाणी वेगळी घटना आहे. ह्या ठिकाणी आई वडिलांच्या सोबत मुलगा देखील रात्र अपरात्र असा संपूर्ण कामामध्ये मदत करत असतो. तुला कसं वाटतं बेटा? आय लाईक इट व्हेरी मच. तो एक्सपिरियन्स मस्त असतो. म्हणजे सगळे येतात, सगळे घरी बसतात, एकत्र बनवतात आणि मग प्राईस बिक्स असते. सो आय लाईक इट. या तुम्ही आता ह्या मुलांनी मला एक आठवण दिली की प्राइज तुम्हाला आजपर्यंत किती वेळा अशा ट्रॉफिया मिळालेल्या आहेत? नंबर ऑफ ट्रॉफीज. म्हणजे आय वुड से 7 इयर्सची हिस्ट्री आहे. मेजॉरिटी आम्हाला जे मिळालेले प्राइजेस आहेत ते फर्स्ट प्राइज आहे. लास्ट इयर 6 कॉन्टेस्ट आम्ही पार्टिसिपेट केलेलं क्रिपच्या, तर त्याच्यामध्ये आम्हाला 5 फर्स्ट प्राइजेस भेटले आणि 1 सेकंड प्राइज भेटलं. So it's been like almost every Christmas we've been gifted with one of the best prizes all the time. तुमच्या सोबत तुमच्या आजूबाजूचे देखील तुम्हाला सहकार्य करण्यासाठी असतात, त्याच्यातले कोण तुमचं नाव तुम्ही काय बोलाल? माझं नाव निखिल रिबेलो आहे आणि हे आमचं 7वं वर्ष आहे. ह्याच्यामध्ये आम्ही गेले 3 महिन्यापासून आम्ही काम चालू करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही असं की आम्हाला पहिले स्क्रिप्ट लिहावी लागते आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक स्टोरी प्रमाणे आम्हाला अख्खं रेडी करावं लागते आणि त्याच्यानंतर परत त्याला लाइटिंग, परत मुवमेंट करता, प्रोग्रामिंग वगैरे ते अख्खं आम्हाला रेडी करेपर्यंत आम्हाला 3 ते 4 महिने लागतात. तर आपण ऐकलं हे सर्व घरचे मंडळी नाही तर ह्यांच्या सोबत ह्यांच्या आजूबाजूचे सगळे लोक लागून हा क्रिसमसचा जो देखावा बनवतात. ह्या देखावा बनवण्यासाठी त्यांना जवळपास 4 महिन्याचा अवधी लागतो, परंतु त्यांच्या मनामध्ये एक जिद्द असते. गेल्या वर्षी आम्ही जे केलेलं त्याही पेक्षा यावेळी आम्ही फार वेगळं करू आणि आम्ही संपूर्ण वसई तालुक्यांना एक देवाचा संदेश आणि इथे आल्यानंतर प्रेम आणि एकमेकास सहकार्य करण्याची जी भावना आहे ही बघून संपूर्ण वसईतील जनता देखील एक भारावून जात असते. तर आता आपण हा देखावा, ह्या वर्षाचा देखावा कसा बनवलेला आहे आणि ह्या देखाव्यातून काय संदेश दिलाय तो आपण ऐकूया. सुस्वागतम, शुभ स्वागतम. कोक्रमवाडीच्या गोशाळेत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मंडळी, या वर्षीची गोशाळा 2 भागात विभाजित करण्यात आली आहे. त्यातील पहिला भाग हा बेथलेम येथील येशूच्या जन्माची कथा सांगणारा आहे, तर दुसरा भाग हा आपल्या दैनंदिन जीवनातील येणाऱ्या अनुभवांबद्दल आणि त्यातून मिळणाऱ्या नैतिक शिकवणीबद्दल सांगतो. चला तर मग या जादुई प्रवासातले
आपण सुद्धा एक प्रवासी होऊया. येताय ना? चला मग. 2000 वर्षांपूर्वी एक विशेष व्यक्ती या जगात राहिली. त्याचं नाव येशू होतं. ज्या काळी कैसर ऑगस्ट हा रोमचा सम्राट आणि महान हेरोद यहुदियाचा राजा होता, देवानं गॅब्रिएल देवदूताला नासरेत नगराच्या एका कुमारीकडे पाठवलं, जिचं नाव मरिया होतं. हे मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. तू गरोदर राहशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. हे कसं शक्य आहे? कारण मी कुमारी. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, त्यामुळे ते पवित्र बालक परात्पर देवाचा पुत्र म्हणवेल. त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही. एका रात्री देवदूताने जोसेफला स्वप्नात दर्शन दिलं आणि तो जोसेफला म्हणाला, मरियेला स्वीकारण्यास भिवू नकोस, कारण तिच्या उदरी पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भ राहिला आहे. आम्हाला इथे राहायला जागा मिळेल काय? त्यावर दरवाजा उघडणाऱ्यांनी उत्तर दिले, माफ करा, आमच्या सर्व खोल्या आधीच व्यापलेल्या आहेत. अनेक घराचे व उतार शाळेचे दरवाजे ठोठावून इथे जागा खाली नाही असेच उत्तर मिळाले. नाझरीत ते बेथलीम हे अंतर सुमारे 65 मैलाचे होते. जोसेफ आपली वागदत्त झालेली मरिया ही गरोदर असताना तिलाही बरोबर घेऊन नावनिशी करण्यासाठी बेथलेमला निघाला. प्रवास मोठा असल्याने जोसेफ मरियाला गाढवाच्या पाठीवर घेऊन निघाला. अशा प्रकारे एका गायीच्या पडक्या गोठ्यात प्राण्यांच्या मधोमध जगाच्या तारणहाराने जन्म घेतला. मरियेने आपल्या पुत्राला जगाच्या तारणहाराला एका गुरांच्या गोठ्यात जन्म दिला. जगाच्या ह्या तारणहाराने आणि मुक्तिदात्याने गुरांच्या गोठ्यात जन्माला येऊन स्वतः नम्र होऊन आपल्या सर्वांना नम्र होण्याचा धडा दिला. ही आहे आपली प्राचीन वचन. पूर्वीच्या काळी परंपरा जतन करण्याच्या उद्देशाने झाडांचे संरक्षण केले जात असे. तसेच झाडे ही कुटुंबाचा आधारस्तंभ देखील होती. 25 वर्षापूर्वी वसई ही अशीच दिसत होती. म्हणजे बघा ना, वसईमध्ये केळीच्या बागा होत्या, खाण्याच्या पानांची पाने होती, नैसर्गिकरित्या पिकवलेली फळे देखील होती, सेंद्रियरित्या पिकवलेल्या ताज्या ताज्या भाज्या आणि निरनिराळ्या प्रकारची फुले. आहाहा, आणि त्यांचा मनमोहक असा सुगंध. तर अशा समृद्ध वसईची परंपरा जतन करण्याचा आपण पुन्हा प्रयत्न करूया. आणि ही आहे सध्याची वसई. झाडांचे जतन करणे हे महत्त्वाचे आहेच, आणि निसर्गाला शहरी रचनेत समाविष्ट करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे काय होईल, या पर्यावरणीय आरोग्याबरोबरच्या जीवनाच्या गुणवत्तेचा देखील दर्जा सुधारेल. परंतु खेदजनक बाब अशी आहे की आजूबाजूला सुरू असलेल्या बांधकामामुळे वसई आपल्या हिरवळीची कात टाकते. आपण शक्यतो झाडे तोडणे टाळूया आणि नाईलाजास्तव झाडे तोडली गेली तर अधिक झाडे लावूया, जेणेकरून आपण स्वच्छ हवेचा मनमुराद आनंद लुटू शकतो आणि जागतिक तापमान वाढ टाळू शकतो. प्रेक्षक हो, येशू तुमच्यावर प्रेम हे करतोच. बघा ना, या चलचित्रात आपण पाहतोय की एक स्त्री येशूला विचारते की तो माझ्यावर किती प्रेम करतो, आणि उत्तरादाखल येशू आपले हात पसरवतो आणि म्हणतो की इतके, म्हणजेच जी त्याची वधस्तंभाची स्थिती होती तेवढे. येशू मानवाच्या पापापासून आपल्या सर्वांना वाचवण्यासाठी मरण पावला. बघा म्हणजे या कथेतून आपल्याला एकच समजते की देवाला व्यक्ती किती प्रिय असतात ते. म्हणजे जरी एका व्यक्तीला वाचवण्याची गरज असती तरी येशूने आपले प्राण हे गमावले असतेच. लोक हो, नका ना भांडू, शेजाऱ्यांवर प्रेम करत राहा. बघा हा, ह्या चलचित्रात केशरी रंगाचे वस्त्र परिधान केलेला माणूस हा आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्याचा उपदेश करताना दिसतोय ना. परंतु तुम्ही जर भिंतीवर त्याच्या सावल्या बघितल्या तर तुम्हाला कळेल की त्या आपसातच एकमेकांशी भांडतायत. म्हणजे काय, या दृश्यातून मिळणारा अगदी साधा आणि सरळ असा नैतिक संदेश आहे. अहो, लोकांसांगी ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण.
म्हणजे जे तुम्ही इतरांना सांगता ते स्वतः आचरणात आणता का हो? आणत नसाल तर आणा. ढोंग नका हो करू. अगदी काचेसारखे पारदर्शक आणि स्पष्ट राहा. आणि एक समस्या सोडवण्यासाठी समोरच्याशी त्या समस्येवर मनमोकळेपणाने बोला. जमेल ना? कौटुंबिक बंध घट्ट करण्याचा मार्ग म्हणजे प्रार्थना. मंडळी, ज्या कुटुंबात सदस्य एकत्र येऊन प्रार्थना करतात ना, त्या कुटुंबाचे नातेसंबंध अगदी दृढ होतात. आध्यात्मिक वातावरणामुळे आपापसातील प्रेम, एकात्मता, विश्वास, क्षमाशीलता या गुणांचा धागा विणला जातो. म्हणूनच कौटुंबिक प्रार्थना ही कुटुंबाला एकत्र ठेवण्याची गुरुकिल्लीही आहेच. सत्कर्म करत राहा, परंतु फळाची अपेक्षा करू नका. मंडळी, या दृश्यात बघितलं का? एक स्त्री गरिबाला अन्नदान करते, पण त्याच वेळी त्याच्याबरोबर सेल्फी म्हणजेच फोटो घेते. का? तर म्हणे सोशल मीडियावर अपलोड केल्यावर प्रशंसा मिळेल, वाहवा होईल. पण तुम्हाला जर इतरांना मदत करायची असेल तर करा ना. त्यात दिखाऊपणा अजिबात करू नका. सत्कर्म हे चांगल्या हेतूनेच करावे, ते इतरांचे लक्ष वेधण्यासाठी तर मुळीच करू नये. प्रत्येकाच्या आयुष्यात एक खरा मित्र हा असलाच पाहिजे. बघा ना, हे मुलांच्या खेळण्यातले दृश्य आहे, म्हणजे सीसॉ. माणसाचे आयुष्य देखील या सीसॉ सारखेच असते. आयुष्यात सुखदुःखांचे चढ उतार. जेव्हा तुम्ही निराश असाल, दुःखात असाल, तेव्हा एक खरा मित्र सीसॉच्या दुसऱ्या बाजूला उडी मारतो आणि तुम्हाला वर आणतो. म्हणजे काय? तर खरा मित्र हा जीवाला जीव देतो, वेळेप्रसंगी मदतीला धावून येतो, एकटेपणा कमी करतो, शिवाय एखाद्या विशिष्ट कामात प्रोत्साहन देखील देतो. परंतु जर तुम्ही कुठे चुकलात तर मग तुमचा मैत्रीपूर्ण कान पिळायला सुद्धा हा मागे पुढे पाहत नाही. एकूणच काय, तर असा एक तरी मित्र प्रत्येकाच्या जीवनात असायला हवाच. काय पटतंय ना? माणसांप्रमाणे झाडांची देखील काळजी घ्या. प्रेक्षक हो, बघा ना, बघा या दृश्यात हे झाड जखमी झालेलं आहे. बिचाऱ्या झाडाला कुबड्या घ्याव्या लागल्यात, शिवाय खूप ठिकाणी जखमा देखील झालेल्या दिसतात. अशा या जखमी झाडाची आपल्या हातून थोडीशी सेवा म्हणून हा मुलगा त्या झाडाला चमच्याने पाणी पाजतोय. साधा नैतिक संदेश आहे हा. झाडांची काळजी घेणे. झाडे आपली किती काळजी घेतात. आपल्याला स्वच्छ शुद्ध हवा देतात, निसर्गात संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात. अशीच काळजी झाडांनी आपली भविष्यात घ्यावी असे वाटत असेल तर आपल्याला देखील आत्तापासून प्रयत्न करावे लागतील, हो ना? अन्नाची नासाडी होणार नाही ना, याची काळजी घ्या. या दृश्यात बघितलं का? एक गरीब माणूस एवढ्या कडाक्याच्या थंडीत उबदार कपडे न घालता एका श्रीमंत बाईसाठी गाडी ओढतोय. ती बाई त्या गरीब माणसाला विचारते की तुला थंडी नाही वाजत? त्यावर तो उत्तर देतो की आता मला ना फक्त पोटाला चिमटा लागलाय, आणि तेवढाच तो जाणवतोय. त्याच्या या उत्तराने ती बाई अगदी गारेगार होते. श्रोते हो, हे त्रिकालीन सत्य आहे. भरपूर दिवस उपाशी असलेल्या माणसालाच जाणवतं अन्नाचं महत्व, आणि म्हणूनच असा संदेश द्यावासा वाटतो की गरीब दीनदुबळ्या व्यक्तीला तर मदत कराच, पण अन्नाचा अपव्यय हा कधीच करू नका. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. परंतु मंडळी, या वाक्यातील आजकाल सेवा या शब्दाचा अर्थ लोप पावत चाललाय. आता हेच बघा ना, या रुग्णालयातील डॉक्टर त्या रुग्णाला कपड्याप्रमाणे पिळतायत, त्याच्याकडून अधिक पैसे उकळण्याचा प्रयत्न करतायत. दुर्दैवाने हे दृश्य आपल्याला अनेक ठिकाणी दिसते, आणि म्हणूनच रुग्णसेवकांना एक कळकळीची विनंती करावीशी वाटते की रुग्णसेवा ही अत्यंत मौल्यवान अशी सेवा आहे. या सेवेचा उपयोग आपण आपल्या संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करू नका. म्हणजेच गरजवंतांकडे लुबाडण्याचे साधन अशा नजरेने नका हो बघू. प्रत्येकासाठी यशाचा मंत्र. मंडळी, तुम्हाला एक सांगू का? प्रत्येक दिवशी सकाळी सकाळी आपल्या प्रत्येकाकडे 2 पर्याय असतात. एक म्हणजे परत झोपून स्वप्न पाहणे, किंवा दुसरा पर्याय
चटकन उठून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहा. तर मंडळी, हा दुसरा पर्याय जरा जास्तच भावतो नाही का? म्हणजे बघा हा, सकाळी सकाळी उठा, आळस झटका आणि आपल्या ध्येयासाठी सक्रियपणे त्याचा पाठपुरावा करा. काय विचार आवडतोय ना? जशी करणी तशी भरणी. प्रेक्षक हो, बघा ना, हे 4 लोक काय करतायत ते. बघा बघा, प्रत्येक जण आपल्या जागेवर उभे राहून आपला कचरा दुसऱ्याच्या जागेवर फेकतो. सत्य शेवटी होतंय काय, तर कोणाच्या जागेवर स्वच्छताही नाहीच. म्हणजे प्रत्येकाकडे कितीही स्वच्छ केले तरी कचरा हा आहेच. अहो, निसर्गाचा हाच तर नियम आहे. जर तुम्ही एखाद्यावर दगड फेकलात तर तो तुमच्यावर फुलांचा वर्षाव करेल अशी अपेक्षा करणं अगदी चुकीचे आहे. म्हणजे काय, जैसी करणी वैसी भरणी. आणि म्हणूनच म्हणते, इतरांचे भले करा, तुमचे भले हे आपसुकच होईल. आपले प्रथम कर्तव्य म्हणजे पालकांची काळजी. मंडळी, हे दृश्य 2 भागात दर्शवलेले आहे. म्हणजे बघा हा, पहिल्या भागात हे वडील आपल्या मुलाला शाळेत घेऊन जातात आणि दुसऱ्या भागात त्या चिमुकल्या हातांचे रूपांतरण आता एका तरुण मुलाच्या हातात झालेले दिसते. शिवाय तो मुलगा आपल्या या थरथरणाऱ्या वडिलांना घेऊन वृद्धाश्रमात जाताना दिसतो. काय मंडळी, बरोबर आहे का हे? नाही ना? आपल्या वृद्ध पालकांना आपली गरज आहे. हो, आणि त्यांची काळजी घेणे हे आपले सर्वोच्च कर्तव्य आहे. या देखाव्यात सांताक्लॉज विनोदाने येशूला सांगतो की मी सगळ्यांसाठी भेटवस्तू आणल्या आहेत. त्यावर येशू म्हणतो की मी तर सर्वांसाठी एकच भेटवस्तू आणली आहे आणि ती तर सर्वांसाठी अगदी पुरेशी आहे. तर मंडळी, येशूचा क्रूस हा संपूर्ण मानवजातीचा तारणहार आहे, बरोबर ना? आणि काळाचे चित्र पालटले. किती जणांना आठवतोय मंडळी तो 1990 पासूनचा ते 1995 पर्यंतचा काळ? आठवला? बघा, आठवला ना? 1995च्या देखाव्यात दाखवले तशी स्थिती पूर्वी घरोघरी दिसायची. आपल्या मुलांना संध्याकाळच्या वेळी बाहेर खेळण्यातून घरी बोलवताना काठीची किंवा शब्दांची मदत घ्यावी लागायची, बरोबर ना? आणि आता त्याच 2025च्या पालकांना आपल्या मुलांना जरा मोबाईल बाजूला ठेवा रे आणि बाहेर जाऊन खेळा रे असे सांगावे वाटते. म्हणजेच काय, काळ बदलला तोही बदलला अशासारखे चित्र आता सगळीकडे बघायला मिळते. असो, पण मंडळी, आपल्या मुलांना त्या मोबाईल पासून जरा दूरच ठेवा हा, आणि त्यांच्या मैदानी खेळांना थोडं प्रोत्साहन द्या. लोकशाही हातातून निसटते. भारत देश हा लोकशाहीचा देश असे इतर राष्ट्र आपल्या देशाकडे बघताना म्हणतात. परंतु खरे पाहता लोकशाही या शब्दाचा जोर आपल्याला कमी होताना दिसतोय. जसं की धर्म, जात, गुन्हेगारी आणि भ्रष्ट नेते असो. पण आपण सगळे एक होऊन स्वातंत्र्य, समानता, बंधुता या धाग्यांनी लोकशाहीची वीण जरा घट्टच करूया. दररोज जल्लोष करूया मातृदिनाचा. बघा ना, या देखाव्यात मातृदिनाचा किती उत्साह आहे, किती जल्लोष आहे. तर दुसऱ्या भागात हीच आई किती एकांताचा सामना करते. मंडळी, 24 तासातील अगदी थोडासा वेळ आपण आपल्या वृद्ध पालकांसाठी राखून ठेवू शकतोच ना? काय वाटतंय? आणि काळाने घाला घातला. AI 171. तसे पाहता 2025 हे वर्ष भारतासाठी अनेक बाबतीत दुर्दैवी ठरले. त्यातील एक मोठी दुर्घटना म्हणजे अहमदाबादच्या विमानतळावरून उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळलेले एअर इंडियाचे विमान AI 171. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. अरे, इथे रस्ता कुठे? मंडळी, आता तर भारतामधील एक मोठी समस्या तयार होते आणि ती म्हणजे रस्त्यांची दयनीय अवस्था. अहो, पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे रस्ते खचतायत, अपघात होतायत. त्यामुळे या लोकशाहीच्या जगात प्रशासनाला जरा एवढी विनंती आहे की त्या रस्त्याच्या प्रश्नांचे बघा काय ते राव. आदम इव नव्या शैलीतल्या कथा. मंडळी, तुम्हाला माहितीये ना, आदम इवच्या कथेत
तो साप इवला सफरचंद देतो, आठवलं? परंतु या देखाव्यात हा साप इवला आयफोन देतोय आणि आदम तिला सावधान करतोय. एकूण काय मंडळी, तर तंत्रज्ञानाचा उपयोग करा, पण त्याचे गुलाम होऊ नका. माणुसकी हा धर्म आहे. हे फक्त एक सुवचन नाही, तर ते आत्मसात देखील करायला हवे. बघा ना, या दृश्यातील हा श्रीमंत माणूस या बिचाऱ्या गरिबाचे कसे शोषण करतोय, आणि हे सगळं तो त्याच्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर करतोय. नका हो असे वागू. माणुसकी धर्म पाळा. त्याचे शोषण न करता त्यांना आपलंसं करा, मदत करा. औषध, गोळ्या आणि दवाखान्याच्या बिलांनी जगणे अगदी मुश्किल झाले. मंडळी, दिसतंय रुग्णालयात औषधांच्या काउंटरवर ही भली मोठीच्या मोठी रांग आहे, पण व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या काउंटरवर मात्र कोणीच नाही. एकूण काय, तर लवकर जागे व्हा, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. काय स्वदेशीतून लघु उद्योगांना चालना. प्रेक्षक हो, हे बघा काय ते बघितलं का? हा गरीब माणूस मासे पकडतोय, पण त्याच्यावर बसलेला माणूस त्याची सगळी कमाई चोरतोय. कळलं ना? असंच काहीसं चित्र आपल्या उद्योग व्यापार क्षेत्रातही झालेलं दिसतंय. आणि म्हणूनच म्हणतोय, मेक इन इंडिया, लघु उद्योगांना प्रोत्साहन द्या. परकीयांचा पहलगाम हल्ला. प्रेक्षक हो, अजूनही 22 एप्रिल 2025 या दिवसाची आठवण झाली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात तिरस्कार आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आहेच. जसे की 22 एप्रिल 2025च्या रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला. परंतु ऑपरेशन सिंदूरद्वारा दहशतवाद्यांवर कारवाई करणाऱ्या भारतीय सैन्याला सलाम. तसेच मृत कुटुंबियांच्या प्रती संवेदना. एकात्मतेची प्रार्थना ही हवी. बघा ना प्रेक्षक हो, हे 3 जण एकमेकांच्या साथीने हे कठीण अडथळे पार करतायत. तुम्हाला माहितीये, आपण देखील एकमेकांसाठी प्रार्थना केली तर देव आपली प्रार्थना ही नेहमीच ऐकतो. सर्व काही शक्य आहे. तर मंडळी, एकदा एक माणूस येशूकडे मदत मागतो. येशू म्हणतो, काय झालं सांग मला. त्यावर तो माणूस म्हणतो, कांट कांट. त्यावेळी येशू त्याला मध्येच थांबवतो आणि म्हणतो, तुझ्याकडचं हे टी अक्षर मला दे. त्यावर तो माणूस म्हणतो, आता तर माझ्याकडे कॅन कॅन असंच आहे. बघ, होईल ना आता सगळं. म्हणजे काय मंडळी, येशू सोबत असताना सर्व काही शक्य आहे. थेंबे थेंबे तळे साचे, ही म्हण तुम्हाला माहितीये का? दैनंदिन आयुष्यात याला भरपूर महत्व आहे. काही जणांच्या मते थोडी थोडीशी छोटी छोटीशी पापे केली तरी चालतात, काही होत नाही. पण तसं नाहीये. अशा या छोट्या छोट्याशा पापांमुळे आपला घडा कधी भरतो हे आपल्यालाच समजत नाही. आणि म्हणूनच छोट्याशा पापाने काही बिघडणार नाही असं वगैरे काही समजू नका. पापांपासून दूर राहा. आणि आता वेळ झालीये ती क्रिसमस संदेशाची. या आमच्या क्रीबमधून आम्ही दैनंदिन जीवनातील अनेक संदेश थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण क्रिसमसचा सर्वात मोठा संदेश म्हणजे येशूने आपल्या पापांसाठी क्रूसावर दिलेले प्राण. या क्रिसमसला बाळ येशूच्या रूपाने प्रेम, आनंद आणि शांती पसरू. धन्यवाद. मेरी क्रिसमस.